संभाजी भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे। नवरात्र गणपती उत्सवाबाबत बोलताना त्यांची जीभ घसरली। गणपती आणि नवरात्रोत्सव हे इव्हेंट झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। गणपती उत्सवाचा चौथा झाल्याचं अजब विधान त्यांनी केलं आहे। तर सांगलीतील दुर्गा दौड दरम्यान संभाजी भिडे यांनी हे विधान केलंय। सध्याचे सर्व सामाजिक कार्यक्रम करमणूक आहेत, मिरवणूक आणि निवडणुकीसाठी राबवले जात आहेत असं संभाजी भिडेंनी म्हटलेलं आहे। यावेळेला जे मोठ्या श्रद्धेनं हे धार्मिक सण साजरे केले जातात लोकांकडून त्यांचा एक प्रकारे उपहास केला की काय असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे। संभाजी भिडे यांनी नवरात्र उत्सव असेल किंवा गणपती उत्सव असेल याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली आहे आणि त्यांनी वादग्रस्त विधान केलं। नवरात्राचा दांडियाचा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त मनाकडे घेऊन चाललाय। नाही चालणार। नवरात्राचा भट्ट्याबोळ उलणार नाही। काही माता भगिनी स्वाभाविक आहे, त्यांना वाचणं येणं। हा 5 वर्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता जवळ, त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता जवळ काढायची। याच्याच नाहीये, याचा भट्ट्याबोळ आणि वाटोळ आपल्याला करू देत नाही ह्या कार्यक्रमाचा। आज सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत ते करमणूक, मिरवणूक आणि मिळवणूक याच्यासाठी राबवले जात आहेत। आपल्याला तो नाश करू द्यायचा नाही या दुर्गा माता जवळ। देशातलंही सरकार हिंदूचं आहे, राज्यातलंही सरकार हिंदूचं आहे असं बॅनर लावलेच होते यांनी, म्हणून आम्ही सांगतोय। मग हिंदूला शिवा देणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेवर काय कारवाई करतात ते आम्ही पाहतोय। हा हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला दिलेला नाही आहे। त्यामुळे हे सरकार जे आहे आपलं गुन्हेगाराला पाठीशी घालणारं महाराष्ट्रातलं, या कारवाईकडे आम्ही लक्ष देऊन ठेवतो। मला असं वाटतं की या सगळ्या हे प्रत्येकाचं मत असू शकतं, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुणाला काय वाटतं आणि कुणाला काय नाही वाटत। पण मला एवढंच सांगायचं आहे की महिलेमध्ये आता आजच आदिशक्तीचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक महिलेमध्ये शक्ती परमेश्वराने दिलेली आहे। माता अंबेने आपल्याला जी शक्ती दिली आहे, आदिशक्तीने जी शक्ती दिली आहे, त्या शक्तीचा विमोड, त्या शक्तीचा उपयोग या समाजामध्ये जे विकृत लांडगे आपल्याला फिरताना दिसत आहेत, जे विकृत हरामखोर आहेत, त्यांना चेचून काढण्यासाठी आपण सगळ्यांनी केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।